आज आपण कुलदेवतेसंबंधित तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहोत. कुलदैवत म्हणजे काय? आपले कुलदैवत कोठे आहे? त्याचे महत्त्व काय? कुलदैवतासंबंधी आपलं काय कर्तव्य आहे? विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि आपण फक्त एक रूढी परंपरा म्हणून या गोष्टीचे पालन करत राहतो आणि हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. त्यामुळे हा व्हिडिओ. कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ. कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे. कुळाची देवता म्हणजेच ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलंय. कुलदेवता उपासनेचे नक्की महत्त्व काय? पुराणात सांगितलं आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. एक कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. वंशवृद्धी करणारी असलेले प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरात टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा करावी. त्याने ती आपले परिवारावर खुश राहून आपले व परिवाराचे रक्षण करते. आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते. आपल्या मुलामुलींचे शिक्षण, करिअर, वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडवून आणते. 3 परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, करणी, नजर दोष यापासून संरक्षण करते. आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते. नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखे, संपत्ती, आयुष्य यांची वृद्धी करते. आपल्या पितरांना सद्गती देण्याचे काम आपले कुलदैवत करते आणि कुलदैवत माहिती नसेल किंवा कुळाचार न झाल्यामुळे कुळाला पितृदोष लागतो. रामकृष्ण हरी.